शेवटचा नॉकआउट राऊंड ह्या पर्वातला संपलेला आहे आणि ह्यानंतर अंतिम फेरी. 2 जागा मोकळ्या आहेत अंतिम फेरीसाठी आणि त्या 2 जागा कोण पटकवतं ह्या 10 जणांपैकी ते बघायचं आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांनाच. आणि जजेस मार्क टॅली करतायत तोवर काही सूचना आहेत त्या आपण ऐकूया. या पर्वातील 2 उपविजेत्यांना सुधीर मांडके डेव्हलपर्स कडून मिळणार आहे प्रत्येकी रोख 50,000 रुपये आणि महाअंतिम विजेत्याला किंवा विजेतीला मिळणार आहे रोख 1,25,000 रुपये. सुधीर मांडके डेव्हलपर्स गेली 35 वर्ष तुम्ही ओळखता, उत्तम बांधकाम आणि संपूर्ण विश्वासार्हता. इलेक्ट्रॉनिक्स विश्वातील सर्वात मोठी प्रोडक्ट्सची रेंज असणाऱ्या क्रोमा या मेगा इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स चेनतर्फे महाअंतिम विजेत्याला किंवा विजेतीला मिळणार आहे 1,30,000 रुपयांचे ग्रँड होम पॅकेज. तसंच 2 उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 40,000 रुपयांचे मेगा होम पॅकेज. आणि यावेळी प्रथमच अंतिम फेरीतून बाहेर पडणाऱ्या शेवटच्या 4 स्पर्धकांना मिळणार आहे प्रत्येकी 20,000 रुपयांचे होम पॅकेज. आणि या पर्वातील महाअंतिम विजेत्याला सॉफ्ट कॉर्नर यांच्याकडून मिळणार आहे 1,00,000 रुपये किमतीची हाय एंड म्युझिक सिस्टम. 2 उपविजेत्यांना मिळणार आहे प्रत्येकी 50,000 रुपयांची म्युझिक सिस्टम. आणि अंतिम फेरीतून बाहेर पडणाऱ्या शेवटच्या 4 स्पर्धकांना मिळणार आहे प्रत्येकी 25,000 रुपये किमतीची म्युझिक सिस्टम. सॉफ्ट कॉर्नर, वीकेंड होम्स, सेकंड होम्स आणि आउटस्टेशन प्रॉपर्टीमधील अग्रगण्य आणि विश्वासाचे नाव, 16 वर्षाची अतुल्य सेवा आणि 9,000हून अधिक संतुष्ट ग्राहक. सॉफ्ट कॉर्नर. आयडिया सारेगमप या स्पर्धेविषयी आणि स्पर्धकांविषयी अधिक माहिती करता लॉग ऑन करा www.zmarathi.com वर. आपण आपल्या सूचना आम्हाला ईमेलद्वारेही पाठवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. आपल्याकडे 8 स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. 2 स्पर्धकांची अजून आम्ही सगळे आतुरतेने वाट बघतोय ते ह्या 10 मधले कोण असतील. परीक्षकांचा निर्णय झालेला आहे आणि आता आपल्याला आजचा निकाल कळणार आहे की कोण स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. आणि मी श्रुतीताईंना रिक्वेस्ट करीन की त्यांनी कृपया मंचावर येऊन आजचा निकाल जाहीर करावा. श्रुतीताई, कोणती ती 2 नावं आहेत? जसं हिंदीमध्ये म्हणतात की मेरा बस चलता, तर मी सगळ्यांचीच नावं घेतली असती. कारण खरंच सगळ्यांनी इथे जीवाची बाजी लावून आपापल्या गाण्यांना सादर केलं. पण परीक्षक म्हणून बसल्यानंतर काही वेळेला एक कर्तव्य म्हणून काही कठोर निर्णय घ्यायला लागतात आणि मग अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा फार बारीक लक्ष देऊन त्याच्यातनं मग सरस निरस, खरं सांगायचं तर सरस आणि निरस म्हणायचं सुद्धा मला जीवावर येत आहे. कारण सगळेच सरस आहेत, परंतु पुन्हा शेवटचा एक निकाल लावण्यासाठी काही आम्हाला निकष लावावे लागतात. आणि त्या निकषावर उतरलेली 2 नावं म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे स्वरदा गोखले. स्वरदा, खूप खूप अभिनंदन तुझं. अंतिम फेरीत पोहोचलेली आहेस आणि तू आता त्या सोफ्यावर जाऊन बसू शकतेस. आणि पहिला क्रमांक ऋतुजा लाड. ऋतुजा, अभिनंदन. आणि तू जाऊन बसू शकतेस त्या सोफ्यावर. तर आता आपण बघतोय आपले शेवटचे 10 अंतिम फेरीत पोहोचलेले स्पर्धक. अपूर्वा गज्जला, अभिलाषा चेल्लम, संहिता चांदोरकर, उर्मिला धनगर, मृण्मयी तिरोडकर, अश्विनी देशपांडे, सुस्मिरता डवाळकर, राहुल सक्सेना, स्वरदा गोखले आणि ऋतुजा लाड. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आणि बाकी सगळ्या 9 स्पर्धकांना मला सांगायचंय की आतापर्यंत खूप खूप सुरेल प्रवास हा तुमच्या बरोबर झाला आणि तुम्ही सगळ्यांनी जीव ओतून खूप मेहनत करून अप्रतिम गाणी सादर केलीत. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप मनपूर्वक धन्यवाद.
आणि तुमची पुढची वाटचाल खूप खूप छान होऊ दे. उद्या तुम्ही जेव्हा खूप मोठे गायक व्हाल तेव्हा तुमच्या येऊन कॉन्सर्ट्स आम्हाला ऐकायला खूप आवडेल. ऑल द बेस्ट. आणि श्रुतीताई, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून, इतके व्याप तुमच्या मागे आहेत तरी सुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही पुन्हा एकदा आम्ही आग्रहाने तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकार करून आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला ह्या स्वरेल प्रवासामध्ये आपल्याबरोबर घेऊन तुम्ही इथपर्यंत आलात आणि इथून पुढची तुमची वाटचाल अशीच अधिकाधिक सुरेल आणि लयदार होईल याची मला खात्री आहे. मला इथं बोलवल्याबद्दल आणि आपल्या स्वरांच्या प्रवासात मला आपल्याबरोबर घेतल्याबद्दल ह्या स्पर्धकांचे, इथल्या प्रेक्षकांचे आणि सारेगमपचे मी अत्यंत मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर याचबरोबर आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत अंतिम फेरीत, म्हणजे पुढच्या आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता झी मराठीवर आयडिया सारेगामा प मध्ये.